पुढची बातमी आपण बघणार आहोत पोलीस दलातली, कारण पोलीस अधिकारी अनुप डांगे यांनी आणखीन एक लेटर बॉम्ब टाकलेला आहे। पोलीस आयुक्त संजय पांडे यांना त्यांनी एक पत्र दिलंय। या पत्रात काही अधिकाऱ्यांच्या नावांचा उल्लेख त्यांनी केलाय। खंडणी वसुलीचा आरोप असलेल्या व्यावसायिक जितेंद्र नवलानी विरोधात अधिकाऱ्यांनी मुद्दाम नीट तपास केला नाही असा आरोप यात करण्यात आलाय। या तपास अधिकारी पीआय किशोर शिंदे, त्यावेळचे एसीपी किरण काळे आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी देखील त्यांनी या पत्रातून केल्याचं कळतं आणि अधिकाऱ्यांनी योग्य तपास केला नाही असा गंभीर आरोप देखील त्यांनी केलेला आहे आणि त्यामुळे संबंधितांवर कारवाईची मागणी देखील त्यांनी या पत्रातून केली आहे। अनुप डांगे यांनी या लेटर बॉम्बमधून आपल्या सगळ्या समस्यांवर आता उत्तर मिळणार आहे का असा त्यांचा प्रश्न आहे, कारण नवलानी विरोधात योग्य तपास झाला नाही, अधिकाऱ्यांनी योग्य तपास केला नाही असा गंभीर आरोप त्यांनी केला आणि म्हणूनच संबंधित जे या सगळ्याशी निगडित आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे। या तपास अधिकारी पीआय किशोर शिंदे, त्यावेळचे एसीपी किरण काळे आणि संबंधित अधिकाऱ्यांची नावं देखील त्यांनी या पत्रात उल्लेखलेली आहेत आणि त्यामुळे पोलीस आयुक्तांकडे त्यांनी ही मागणी केलेली आहे। नवलानी विरोधात दाखल असलेला गावदेवी पोलीस ठाण्यातला गुन्हा रद्द झालाय आणि या आदेशाला वरच्या कोर्टात आव्हान देऊन नीट तपास केला जावा अशी मागणी यात करण्यात आली आहे। या महत्त्वाच्या बातमीकडे आपलं लक्ष असणार आहे, पण थेट जाऊयात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सध्या संवाद साधतात। काँग्रेस करणार नाही, विचारानेच या लढाया जिंकतो आणि ती भूमिका आम्ही वेळोवेळीप्रमाणे स्पष्ट करू। नाना पटोलेची पार्श्वभूमी, नाना पटोले विचारासाठी आणि जनतेसाठी लढणारा, सत्तेसाठी लढणारा हा कार्यकर्ता नाही, हा देशाला माहिती आहे। त्याच्यामुळे माझ्या पार्श्वभूमीवरची जास्त चिंता करायची कोणाला गरज नाही आणि नंतर नाना पटोलेंनी राजीनामा दिला, तो सामोरून दिला। कुठेही त्यांच्याबरोबर राहून त्यांच्याशी गद्दारी करण्याचं काम नाना पटोलेंनी कधी केलं नाही। नाना पटोलेचा इतिहास एकदम स्पष्ट आहे। जे माझ्याबद्दल बोलतात त्यांची पार्श्वभूमी देशाला माहिती आहे। राष्ट्रवादी आणि काँग्रेस बाजूला आहेत, तर या दोघांमध्ये महाराष्ट्राचं राजकारण येत आहे का दोन पक्षांच्या याच्यामध्ये? बघा, एक गोष्ट स्पष्ट आहे की लोकशाहीचा अर्थ कोणाला कळला की नाही कळला आम्हाला माहिती नाही, पण लोकशाहीमध्ये सगळ्यांना जगण्याचा अधिकार आहे। त्याला स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार आहे, त्याला अन्न वस्त्र निवारा, रोजगार या सगळ्या गोष्टीची जरूरत आहे। पण जेव्हाच केंद्रामध्ये भाजपचं सत्ता आल्यानंतर देशातला तरुणांचा रोजगार काढण्याचं काम केलं। जवळपास 45 कोटी युवकांना नोकऱ्यांपासून दूर ठेवण्यात आलं। जवळपास 2.5 कोटी नोकऱ्या ह्या डिबॉलिश करण्यात आल्या। मोठ्या प्रमाणात महागाई वाढली। शेतकऱ्यांचे प्रश्न, ज्या देशाचा प्रधानमंत्री अन्नदात्याशी बोलायला तयार नाही, अशा पद्धतीची एक व्यवस्था या देशामध्ये निर्माण केली। रुपया रोज पडायला लागला, ज्याच्यामुळे महागाई वाढत चालली, देश मागं होत चालला, देशाच्या सीमा सील नाही आणि या सगळ्या गोष्टीची आज गरज आहे। देशाच्या संविधानिक व्यवस्थेला तोडलं जातं। या सगळ्या गोष्टीची चर्चा करायला पाहिजे, लोकांमध्ये गोष्टी न्यायला पाहिजे। आज भारत देश हा श्रीलंकेसारखाच बनायला चाललेला आहे। श्रीलंकेमध्ये ती काय गत झाली, तिथल्या राष्ट्रपतीला, तिथल्या प्रधानमंत्र्याला काय अवस्था झाली, कसं लपावं लागलं, एकदा लोकांची चीड निर्माण झाली तर त्याचे परिणाम काय होतात हे समजण्याची इच्छाशक्ती समजा भारतीय जनता पार्टीजवळ नसेल आणि निवडणुका जिंकायलाही धर्माचा वापर आणि काही आपल्याला सत्ता अजून प्राप्त करायची असेल तर त्यालाही धर्माचा वापर। माझा हिंदू धर्म हा धर्माला बाजारीकरण आणि राजकीयकरण करायला शिकवत नाही आणि माझ्या हिंदू धर्माला ज्या पद्धतीनं बदनाम करण्याचं काम जे भाजप करते आहे हे निश्चितपणे बरोबर नाही आणि महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये या पद्धतीचा हा जो खेळ चाललेला आहे, खेळ खंडोबात चाललेला आहे, हा थांबवला पाहिजे। औरंगाबादमध्ये ओबीसीनं औरंगजेबच्या खडक्यावर फुलं चढवल्यानंतर वाद निर्माण झालेला आहे। काँग्रेसची या संदर्भात काय भूमिका आहे?
कि अब कुत्ता भी पेशाब न करेगा औरंगजेब की कब्र पर और भगवा लहराएगा पूरे भारत पर. आणि त्यांनी असंही हे म्हटलं बघा, की हे भाजपचे नारे आहेत ना, हे फार जुने झाले. असे नारे देऊन लोकांना खोटं सांगून सत्ता घेण्याचं काम भाजपने केलं. दाऊदला आणणार होते, 8 वर्ष झाले. असं आखरी जे लोक महबूबा मुफ्ती सईद बरोबर जे पाकिस्तान की जय, आतंकवादी की जय, त्या आतंकवाद्यामुळे काश्मीरमध्ये निवडणुका झाल्या असं शपथविधीमध्ये म्हणते, त्याच्यामध्ये हे भाजपसोबत बसते. अशा लोकांना ह्या सगळ्या गोष्टीच्या आणि खोट्या गोष्टी सांगून ह्या लोकांची पोटं भरत नाही. याच्याकडे आम्ही फार काही लक्षही देत नाही अशा या गोष्टीला. भारताच्या स्वातंत्र्यामध्ये हेगडेवार साहेब होते त्यावेळेस ते काँग्रेसमध्ये होते आणि जे हेगडेवार साहेबांनी जो राष्ट्रीय सेवा संघ तयार केला तो गुरुजी आल्यानंतर त्या सेवा संघाची जो विचार होता तो बदलवला गेला. हेगडेवार साहेबांचं स्वातंत्र्याचा लढा आणि आता संघाचा विचार याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. म्हणून स्वातंत्र्य लढ्याशी संघाशी जोडू नका आणि स्वातंत्र्य लढ्याला बदनाम करू नका, ही भूमिका काँग्रेसच्या वतीनं आम्ही मांडतो. ओबीसीचं समर्थन करतं का काँग्रेस ज्या पद्धतीनं फुलं चढवली फडक्यावर? बिलकुल आम्हाला कोणाचं समर्थन करायचं नाही. जो चुकीचा करत असेल तो कुठल्याही धर्माचा असो त्याचं समर्थन करण्याचं काही कारण नाही. सर, कांग्रेस का मंथन खत्म हुआ, उसके अध्यक्ष पद के लिए कुछ बात हुई और कांग्रेस की किस तरह से प्रचार चिंतन बैठक अध्यक्ष पद के लिए क्या कुछ? देखो, हमारे पार्टी के अंतर्गत चुनाव शुरू हो चुके हैं. अभी ब्लॉक, डिस्ट्रिक्ट और प्रदेश के चुनाव होंगे और उसके बाद ये चुनाव सितंबर तक या अगस्त तक ये चुनाव राष्ट्रीय लेवल पे जाएगा और उस समय में राष्ट्रीय कांग्रेस के अध्यक्ष का चुनाव होगा. और हम सब लोग कार्यकर्ताओं की इच्छा है कि हमारे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी जी बने. ये भूमिका हमारे कांग्रेस कार्यकर्ता की है. सर, कांग्रेस के नेता ने कहा है बाबरी मस्जिद के तरह महाविकास आघाड़ी को हम उठा दें. देखो, ये घोषणाबाजी और ये अगर राज्य के सरकार को वो अगर बाबरी मस्जिद बोलते हैं, अपने भजन का उल्लेख करते, उनके भजन को उनका बहुत स्वाभिमान है तो उनका इशू है, हमारे मित्र हैं. लेकिन ये सरकार लोकतंत्र की है, ये बाबरी मस्जिद नहीं है. अगर ये सरकार को अगर वो बाबरी मस्जिद बनते तो उनकी मानसिकता सत्ता के लिए कितनी लालची बन गई है उसका अंदाज कल के भाषण में उनके वक्तव्य से पता चलता है. मैं उसमें ज़्यादा बात नहीं करूँगा, लेकिन लोकतंत्र को इस तरह के जुमलों के साथ और इस तरह बोलना ये गलत बात है. एक परिवार एक टिकट और 50 साल की उम्र में रखा गया कांग्रेस में. बिल्कुल, आखिरी हर एक को मौका मिलना चाहिए. लोकतंत्र में सबकी इच्छा होती है और कुछ दिन से और एक लंबे समय से परिवार के एक ही आदमी को टिकट का परंपरा पर शुरू रही और उससे पार्टी भी कमज़ोर हुई. कई अच्छे लोग पीछे गिर गए और इसलिए कल वर्किंग कमेटी में, कांग्रेस वर्किंग कमेटी में डिसीजन लिया गया, चिंतन शिविर में डिसीजन लिया गया, एक परिवार एक टिकट. और